Chalo, very good morning to you everyone. So today we are heading towards the second lecture of the chapter called as probability distribution. बरोबर? आता काल आपण जे लर्न केलं त्याच्यामध्ये आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काय असतं आपण हे पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण सर्व प्रोबॅबिलिटीजला ऍड करून आन्सर मध्ये लिहितो. बरोबर? आपण CDF म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन काय असतं आपण ते पण पाहिलं. बरोबर की नाही? ज्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली सर्व प्रोबॅबिलिटीजला ऍड करत जात होतो आणि काल आपण हेही लक्षात घेतलं की ज्यावेळी सगळ्या प्रोबॅबिलिटीजला लास्टला ऍड करेल मला आन्सर किती मिळाला पाहिजे रे? 1 मिळाला पाहिजे. आता कालही तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 3 टाईपच्या गोष्टी लर्न करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा PDF, आपण सगळ्यात पहिला काय लर्न केलं होतं? PMF लर्न केलं होतं, विच इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. बरोबर? नंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? CDF, जे आपण हे दोन काल पाहिलेत आपण. बरोबर? PMF सगळ्यांना ऍड करून 1, CDF आपण ते पण पाहिले, कंटिन्युअसली ऍड करत गेलो. आज आपल्याला लर्न करायचं हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय आहे आपल्याला ते पाहायचं. बरोबर? आता ज्यावेळी मी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन किंवा पेपर मध्ये ज्यावेळी मी PDF हा वर्ड बघेल, बरोबर, PDF म्हणलं की मला थोडंफार इंटिग्रेशन यायला पाहिजे. ओके, थोडंफार एकदम बेसिक लेवलचे इंटिग्रेशन यायला पाहिजे. राईट? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आता याच्यामध्ये काय दिले? त्यांनी एक फंक्शन दिले. ते फंक्शन काय आपलं kx असं फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये k कॉन्स्टंट आहे. राईट? बरोबर? मग 2x असेल, 3x असेल, 5x असेल, काही असू शकतं. राईट? सो एक फंक्शन दिले ज्याची व्हॅल्यू त्यांनी सांगितले 0 to 2 याच्यामध्ये x ची व्हॅल्यू लाय करते. बरोबर? म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्ही बघू शकता जनरली 0 पेक्षा मोठी असेल, 2 पेक्षा लहान असेल. बरोबर का नाही? मग ही x ची व्हॅल्यू काही असू शकते. राईट? बरं, मग त्यांनी सांगितलंय की जर x ची व्हॅल्यू या दोघांच्या व्यतिरिक्त गेली तर त्या फंक्शनचा आन्सर किती असणार आहे? 0. म्हणजे या रेंजच्या बाहेर गेलं तर आपल्याला आन्सर किती? 0. अदरवाइज म्हणजे या रेंजच्या बाहेर गेलं तर या फंक्शनचा आन्सर 0. या रेंजच्या आतमध्ये राहिलंच तर त्या फंक्शनचा आन्सर काय रे? kx. मग जर असं फंक्शन असेल, बरोबर, तर त्या फंक्शनचा तुम्ही काय करायला सांगितले? इज अ PDF, म्हणजे हे PDF फंक्शन आहे असं त्यांनी सांगितलंय, ऑफ अ रँडम व्हेरिएबल x. म्हणजे इथं x जो आहे तो एक रँडम व्हेरिएबल आहे. बरोबर? तर त्यांनी सांगितले दोन गोष्टी फाइंड आउट करायला. काय? k फाइंड आउट करा आणि प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा 1 to 2 या झोनमध्ये. मी नेहमी सांगतो, काय सांगितलं मी? ज्यावेळी आपल्याला PDF हा शब्द दिसेल त्यावेळी आपल्याला इंटिग्रेशनचा कॉन्सेप्ट वापरायचा. बरोबर? आता मी काय करणार बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. तर मी काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा कन्सिडर द गिवन डेटा. बरोबर? काय दिले आपल्याला? f of x इज इक्वल टू त्यांनी सांगितले काय रे? kx. ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय असणार रे? 0 लेस दॅन x लेस दॅन 2 आणि इज इक्वल टू 0 काय रे? अदरवाइज. बरोबर? त्यांनी कुठला वर्ड वापरला इथे? पुन्हा एकदा PDF वापरला. राईट? तर मी काय करणार बघा, therefore आपल्याला k कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी काय करणार? या केसमध्ये जे आपलं गिवन फंक्शन आहे, गिवन फंक्शनलाच इंटिग्रेट करायचं. कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करायचं? 0 पासून 2 पर्यंत त्या फंक्शनला इंटिग्रेट करायचं. बरोबर? म्हणजे कसं बघा, इंटिग्रेशन ऑफ f of x विथ रिस्पेक्ट टू x ज्यावेळी मी करेल, बरोबर, याची आता ऑब्विसली ज्यावेळी मी फंक्शनला इंटिग्रेट करतो, हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे, प्रोबॅबिलिटीज आहे ना शेवटी. मग प्रोबॅबिलिटीची हायेस्ट व्हॅल्यू किती असते रे? 1. म्हणजे PMF मध्ये आपण काय करतो? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन मध्ये आपण टॅब्युलर फॉर्म्स मध्ये प्रोबॅबिलिटीला ऍड करतो, त्याचा आन्सर 1 लिहितो. सो अल्टिमेटली आपण ऍडच करत होतो. इंटिग्रेशन म्हणजे काय? इंटिग्रेशन मध्ये समेशन असते. इन शॉर्ट, इंटिग्रेशन आणि समेशन मध्ये फरक आहे की समेशन मध्ये आपण इंडिव्हिज्युअली ऍड करतो, इंटिग्रेशन मध्ये स्टार्टिंग पासून एंड पर्यंत एकदाच इंटिग्रेट करून टाकतो. मला काय म्हणायचं कळते का? पण इंटिग्रेशन जनरली एरिया दाखवतो, आपल्याला हे माहिती आहे. राईट? मग ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असल्यामुळे तीही प्रोबॅबिलिटीज आहे. सो प्रोबॅबिलिटीची हायेस्ट व्हॅल्यू किती असते रे? 1. त्यामुळे त्या फंक्शनला मी काय करणार? 0 पासून 2 पर्यंत इंटिग्रेट करणार, त्याची हायेस्ट व्हॅल्यू 1च लिहिणार. राईट? मग आता ह्या फंक्शनची व्हॅल्यू त्यांनी दिली काय आपल्याला? दिली. काय दिलेली आहे? kx. तर मी काय करणार? इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 इथे काय मिळालं मला? kx dx अँड दॅट इज व्हॉट? विथ रिस्पेक्ट टू x आणि त्याची व्हॅल्यू किती आलेली माझी? 1. बरोबर? आता थोडक्यात हा डेफिनेट इंटिग्रेशनचा क्वेश्चन झाला. बरोबर? सो k कॉन्स्टंट आहे, मी k ला बाहेर घेऊया. करेक्ट? सो आय टेक दॅट k आउटसाइड. इथं त्या x चं इंटिग्रेशन काढायचं, कारण इथे x raised to 1 आहे ना. बरोबर? काय इंटिग्रेशन झाला? इट इज x स्क्वेअर अपॉन 2 रेंजिंग फ्रॉम 0 to 2 आणि त्याची व्हॅल्यू किती येणार आहे माझी? 1. सो या केस मध्ये हा 2 जो आहे तो पण कॉन्स्टंट आहे. काय करूया? त्या 2 ला बाहेर घेऊया. सो k/2 मी बाहेर घेतला. इथे काय मिळालं मला सांगा? दिस इज x स्क्वेअर रेंजिंग फ्रॉम 0 to 2 अँड दॅट इज इक्वल्स टू व्हॉट? 1. Therefore काय मिळेल चेक करा. दिस इज k/2 इनटू ब्रॅकेट. इथे काय करायला लागेल मला? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो इथे किती मिळालं मला? 2 स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर अँड दॅट इज व्हॉट? इज इक्वल्स टू 1.
सो हा 2 इकडे, याला इकडे घेऊन जाऊया. सो काय मिळालं बघा, k इंटू ब्रॅकेट दिस इज 4 2 म्हणजे 0 चा स्क्वेअर 0 झाला करेक्ट इज इक्वल्स टू व्हॉट, मला किती मिळालं रे 2 मिळालं. म्हणजे जर मी k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली सो k इज व्हॉट, इट इज 2/4. सो 2 1 जा 2 2 जा म्हणजे मला k ची व्हॅल्यू किती मिळाली रे 1/2. हे समजलं का सर्वांना? म्हणजे त्यांनी जी पहिली गोष्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली होती ती मी कॅल्क्युलेट केली विच वॉज 2 म्हणजे 1/2 k कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं ना, म्हणजे आपण केस 1 सॉल्व्ह केली. सो दिस वॉज आवर केस 1. आता त्यांनी काय सांगितले, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा फ्रॉम 1 to 2 या झोन मध्ये सांगितले. आपल्याला गिवन क्वेश्चन मध्ये k कॅल्क्युलेट करायला सांगितलं 0 पासून 2 पर्यंत, पण आता ही प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची 1 to 2 या झोन मध्ये. बरोबर. तर आता जर मी या केस बद्दल जर बोललो तर माझे लिमिटिंग टर्म्स काय येतील, 1 पासून 2 पर्यंत. मला काय म्हणायचं कळतंय का, तुम्ही म्हणाल सर इथे लेस दॅन ऑर इक्वल टू नाहीये, मग तुम्ही 1 आणि 2 का घेताय. बरोबर. पण ज्या ज्यावेळी आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे, बरोबर, जे काही लिमिट्स दिले त्याच लिमिट्सला घेऊन आपल्याला इंटिग्रेट करायचं. मी काय बोललो कळालं का. मग या केस मध्ये आपण ही जी केस 1 आहे दिस वॉज आवर केस 1. आता मी काय करतो, केस 2 ला सॉल्व्ह करतो. राइट. सो व्हाट इज आवर केस 2, व्हाट दे हॅव आस्क्ड टू कॅल्क्युलेट, दे हॅव आस्क्ड टू कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू from 1 less than x less than 2 which is equals to integration from what 1 to 2. पुन्हा इंटिग्रेट करणार मी पुन्हा f of x ला इंटिग्रेट करा. बरोबर. सो आता इथे काय झाले बघा, तुम्ही मला सर याचा आन्सर 1 येईल का, नाही. 0 to 2 साठी आन्सर 1 होतं ना, 0 to 2 साठी आन्सर 1 होतं. आता k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तशा हिशोबानुसार बघू याचा आन्सर काय येते ते, कारण याचा आन्सर आणि याचा आन्सर सेम येणार ना, कारण दोन्ही इक्वल आहेत ना. बरोबर. सो चेक करूया. सो दिस इज 1 to 2. इथे काय मिळालं मला, kx dx. सो दॅट इज इक्वल्स टू, आता इथे चेक करा k ची व्हॅल्यू किती आली रे माझी, येस. सो इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 इथे किती आलं, 1/2 टाइम्स x विथ रिस्पेक्ट टू x. त्या 1/2 ला बाहेर घेऊया. सो इफ आय टेक दॅट 1/2 आउटसाइड, सो व्हाट विल आय बी गेटिंग इज इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2. इथे काय मिळालं मला, x dx. आता नुसतं x इंटिग्रेशन घ्यायचे पुन्हा एकदा, म्हणजे काय म्हणजे चेक करा, 1/2 इंटू ब्रॅकेट व्हाट इज इट, दिस इज x²/2 रेंजिंग फ्रॉम 1 to 2. या 2 ला पण बाहेर घेऊया. करेक्ट. सो इथे किती मिळालं मला सांगा, 1/4 इंटू ब्रॅकेट व्हाट इज इट, x² रेंजिंग फ्रॉम 1 to 2. पुन्हा एकदा काय करणार मी, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो इथे किती आलं बघा, 1/4 इंटू ब्रॅकेट अप्पर लिमिट म्हणजे 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती आला 4 मायनस लोअर लिमिट 1 चा स्क्वेअर किती आला रे तो 1. सो अल्टिमेटली व्हॉट इज आन्सर दॅट आय हॅव गॉट, इट इज 3/4. म्हणजे जे आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलं होतं काय, p of 1 लेस दॅन x लेस दॅन 2, याचा आन्सर किती आला रे 3/4. मी याला बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. याला म्हणायचं पीडीएफ. काल आपण पीएमएफ बघितलं, पीएमएफ मध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण ऍड करून 1 घेत होतो. आपण सीडीएफ पाहिलं, त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या ज्या काही तुमच्या क्युम्युलेटिव्ह फंक्शन होतं त्या सगळ्या क्युम्युलेटिव्ह कंटिन्युअस, बरोबर, आपण त्याला ऍड करत जात होतो. आणि आज पीडीएफ पाहिलं, पीडीएफ मध्ये जे लिमिट्स दिले त्या लिमिट्सला इंटिग्रेट करून आन्सर कॅल्क्युलेट करायचं. सगळ्यांना कळालं नक्की, शुअर. चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन. ओके, आपण काय लर्न करतोय आज, आपण पीडीएफ लर्न करतोय. व्हॉट इज पीडीएफ, इट इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. बरोबर. काय दिले बघा, आता आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे, एकदम सिंपल फंक्शन असतं. इंटिग्रेशन साठी एकदम खतरनाक क्वेश्चन म्हणजे देणार नाही, साइन इनव्हर्स x वगैरे असं काही देणार नाही, एकदम सिंपल. काय दिले आपल्याला, x + 2/80. त्यांनी सांगितले तो जो x आहे आपला इथला, बरोबर, हा x कुठल्या रेंज मध्ये लाई करतोय, -2 पासून 1 पर्यंत लाई केलं तर या फंक्शनचा हे आन्सर आहे. बरोबर. जर या रेंजच्या बाहेर गेलो तर त्या फंक्शनचा आन्सर किती आहे, 0. अदर हे 100% दिसणार तुम्हाला, 0 अदरवाईज असणार म्हणजे असणार. तुम्हाला प्रश्न पडेल सर इथे जर काय वेगळं असेल तर होत नाही, बरोबर, 0 अदरवाईज. राईट. हा तुमचा प्रश्न आहे, हा त्यांचा प्रश्न आहे की इथे काय टाकायचं, पण ते 0च असतं. राईट. क्वेश्चन कधी विचारलाय, मार्च 2023 मध्ये, म्हणजे असा थोडासा रिसेंट ताजा क्वेश्चन. राईट. काय विचारले, या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायला सांगितल्या ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी पाहिजे. बरोबर. आता जे सेकंड केस आपल्याला विचारली, सेकंड केस मध्ये काय, मॉड x दिलाय, मॉड x लेस दॅन 1. बरोबर. आता मॉड x ज्यावेळी मी शब्द वापरतोय मला घ्यायला कसं सॉल्व्ह करावं लागेल, आपण ते बघूया. आधी आपण केस 1 डिस्कस करूया. राईट. सो व्हॉट इज माय केस 1, बघा मी काय करतोय, सगळ्यात पहिला लेट्स कन्सिडर द गिवन क्वेश्चन. काय दिले आपल्याला गिवन क्वेश्चन, बोला बरं जरा. हियर व्हॉट इज f of x, f of x is equals to what they have given is x + 2/80. बरोबर. for what is the range, -2, बरोबर, लेस दॅन x लेस दॅन 1 आणि इक्वल टू व्हॉट, 0 अदरवाइज. बरोबर.
चला तर आपल्याला काय करायचं आहे आता, काय कॅल्क्युलेट करायला लावले, द व्हेरी फर्स्ट इथे के नाही कॅल्क्युलेट करायला लावला. जर के कॅल्क्युलेट करायला लावला असता तर मी -2 पासून 1 पर्यंत इंटिग्रेट करून या फंक्शनची व्हॅल्यू 1 लिहिली असती. पण इथे के विचारलाय का, नाही, मग कशाला इंटिग्रेट करायचे 1 बरोबर, 1 बरोबर इंटिग्रेट करायचं नाही. x ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान बरोबर. आता चेक करा, आपण काय करूयात, आपण ही नंबर स्केल ड्रॉ करूया. राईट, इथे काय आपल्याकडे -2 आहे, इथे किती असणार आहे आपल्याकडे 0 असणार आहे बरोबर. त्यानंतर इथे किती असणार आहे आपल्याकडे -1 असणार आहे, 0 असणार आहे आणि 1 असणार आहे बरोबर. आता या केस मध्ये काय विचारले, x ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान बरोबर. मग जास्त विचार करायचाच नाही. मी काय म्हणलं 1 पेक्षा लहान म्हणजे काय, मी इथून हा सगळा झोन घेणार. येस ऑर नो, म्हणजे अल्टिमेटली जे काही लिमिट दिले ना त्याच लिमिटला इंटिग्रेट करायचं फंक्शन. म्हणजे कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करावं लागेल, लोअर लिमिट हे झालं आणि अप्पर लिमिट हे झालं. लोअर लिमिट कधी छोटं असतं लक्षात घ्यायचं. राईट, सो काय मिळेल चेक करा, दिस कॅन बी रिटन ॲज देअरफॉर वी कॅन राईट. कसं लिहू शकतो आपण चेक करा. काय विचारले आपल्याला, p ऑफ x लेस दॅन 1 असं विचारले ना. सो दिस कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन फ्रॉम -2 पासून 1 पर्यंत पुन्हा इंटिग्रेट करणार आहे मी, f ऑफ x ला इंटिग्रेट करणार. हे समजतंय का नक्की सर्वांना. चल मग आता याला ज्यावेळी मला सॉल्व्ह करायचं, सो व्हॉट आय विल बी गेटिंग इज दिस इज x लेस दॅन 1 इज इक्वल्स टू, बघा चेक करा, दिस इज -2 पासून 1 पर्यंत, व्हॉट इज f ऑफ x, this is x plus 2 upon 18 and this is with respect to x. जेपते नक्की सगळ्यांना शुअर. मग आता काय मिळते चेक करा, या केस मध्ये हा जो 1/18 आहे, मी त्या 1/18 ला बाहेर घेतलं बरोबर, कॉन्स्टंट होता म्हणून. इथे काय मिळालं मला, -2 to 1. इथे किती मिळालं रे, x plus 2 raised to 1 with respect to x. हा पूर्ण ब्रॅकेट आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली सेपरेट पण करा, काही फरक पडत नाही. इंडिव्हिज्युअली सेपरेट म्हणजे कळतं ना, आधी x इंटिग्रेशन मग 2 इंटिग्रेशन. पण आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला सांगितला ना मी, ax plus b raised to n वाला, तो वापरायचा. काय मिळेल बघा, 1/18 into bracket it is 1 upon a, कारण ax त्याच्यामध्ये x चा कोएफिशिएंट जो असतो तो a असतो. तर इथे किती x चा कोएफिशिएंट 1, सो 1 upon a into what is it, ax plus b raised to n plus 1 upon n plus 1, कारण n ची व्हॅल्यू 1 आहे करेक्ट, रेंजिंग फ्रॉम व्हॉट -2 to 1. सो आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, हे 2 या 18 ला मल्टिप्लाय होणार म्हणजे किती येणार आहे तिथं, 1 बाय p ऑफ x लेस दॅन 1 इज इक्वल्स टू 1 upon 36 बरोबर आहे का. इथपर्यंत पुढे किती मिळालं सांगा, दिस इज x plus 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर रेंजिंग फ्रॉम -2 to 1. हे जेपते नक्की. चला याला सिम्प्लिफाय करूया. सो दिस इज 1 upon 36 into bracket. नाउ लेट्स पुट अप्पर लिमिट. अप्पर लिमिट जर x च्या ठिकाणी टाकलं तर हे किती झालं, 1 plus 2 किती आलं, 3 चा स्क्वेअर. दिस इज व्हॉट इज माय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. x च्या ठिकाणी जर मी -2 टाकलं, -2 plus 2 किती झालं रे, 0 आणि त्याचा स्क्वेअर. छान आहे राईट. सो व्हॉट आय एम गेटिंग इज 1/36 into what is it, 9. so this is 9 1 जा 9 4 जा, म्हणजे माझा आन्सर किती मिळालं रे, 1/4. सो अल्टिमेटली इट इज 0.25 बरोबर. ही कोणाची व्हॅल्यू झाली रे, प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 1. लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटीची हायेस्ट व्हॅल्यू ही 1 आणि लोएस्ट व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. म्हणजे आपला आन्सर पॉइंट मध्येच असलं पाहिजे कधी पण, 0.25 0.5 0.65 व्हॉट एव्हर इट इज, त्याच रेंज मध्ये असलं पाहिजे. राईट. चला आपण पहिली केस सॉल्व्ह केली. नाउ लेट्स टॉक अबाउट केस 2. Now what is the case 2? आता केस 2 खूप इंटरेस्टिंग आहे, एक नंबर आहे. तिथे अर्धी पोरं गडबडली असतात. काय दिले बघा, p ऑफ मॉड ऑफ x, कॅपिटल x आहे ना, मॉड ऑफ x लेस दॅन 1 बरोबर. आता जेव्हा मी मॉड हा शब्द वापरतो बरोबर, लक्षात घ्या, हा इथे x आहे बरोबर. इथे किती आपला -1, इथे किती आपला +1. मॉड x म्हणजे x ची व्हॅल्यू, आणि इथे काय दिले आपल्याला 1 दिले ना बरोबर आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू ही -1 पण असू शकते, x ची व्हॅल्यू ही +1 पण असू शकते. इथे समजा 2 असतं, मी काय केलं असतं, -2 आणि 2 अशा व्हॅल्यू कन्सिडर केल्या असतात. त्यांनी जे आपल्याला जे रेंज दिली होती आपली, त्यांनी रेंज काय दिली होती, -2 दिला होता आणि 1 दिला होता. या रेंज मध्ये तुमचा प्रोबॅबिलिटी असलं पाहिजे, अदरवाईज त्याचा आन्सर 0 आहे. त्यांनी सांगितलं -2 इथे येईल, -1 इथे येईल, 0 इथे येईल आणि 1 इथे आला बरोबर. पण आता मॉड x विचारला, दिस इज व्हॉट इज मॉड. आता मॉड मध्ये जेव्हा आपण कुठली व्हॅल्यू टाकतो, याचा अर्थ काय, किती पॉझिटिव्ह असू शकते. आता आपण म्हणतो की मी -5 किलोमीटर चाललो जर रिव्हर्स वेनी गेलो, पण जरी मी रिव्हर्स वेनी गेलो तरी सुद्धा मी म्हणतो मी 5 किलोमीटर चाललो. यस ऑर नो, कारण त्या व्हॅल्यूज निगेटिव्ह नसतात जेव्हा मी मॉड मध्ये टाकतो. राईट. म्हणजे ही व्हॅल्यू एकतर -1 असू शकते किंवा ती +1, आणि ही या रेंज मध्ये आहे का, म्हणजे -2 to 1 या रेंज मध्ये आहे का, आहे. म्हणजे आन्सर 0 याची पॉसिबिलिटी नाहीच आहे.
जर या रेंजच्या मी बाहेर गेलो असतो, समजा वेगळी रेंज घेतली असती कुठली, तर मग आन्सर 0 आला असतं. त्यामुळे ज्यावेळी मी मॉड असा शब्द तुम्हाला दिसेल त्यावेळी मी काय करणार, त्याच क्वेश्चनला देअरफॉर काय करणार आपण, पी ऑफ कसं लिहिणार, मॉड ऑफ x लेस दॅन 1 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1. पुन्हा इंटिग्रेट करणार आहे मी गिवन क्वेश्चनलाच पुन्हा एकदा इंटिग्रेट करणार. म्हणजे जे आता आपण केलं इन शॉर्ट तेच करायचे, फक्त त्याचे लिमिट्स मी आता -1 पासून 1 पर्यंत घेणार आहे. आता मी काय करतो, आपण लिमिटिंग व्हॅल्यू टाकायच्या आधी आपण इथे होतो बघा, आपण लिहू शकतो का डायरेक्टली सिस्टम, कारण आन्सर तेच मिळणार ना, तेच फंक्शन आहे आपलं. फंक्शन काय आपलं -1 to 1 काय होतं आपल्याकडे, x + 2/18. याच फंक्शनला मला इंटिग्रेट करायचं ना, आणि हे इथे दिसते ना आपल्याला, आपण इंटिग्रेट करूनच हे आन्सर काढलं होतं ना लिमिट टाकायच्या आधी, हो की नाही, बरोबर. सो मी डायरेक्टली जर समजा स्टेप लिहिली ते किती आलं बघा, चेक करा. दिस इज 1/36. लिहू का डायरेक्टली, किती मिळेल सांगा ते. दिस इज x + 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर रेंजिंग फ्रॉम व्हाट, -1 to 1. क्या हुआ, प्रॉपर्टी नाही आहे ना -a ची. अच्छा, तुम्ही आता लय डीप अभ्यास करायला लागले इंटिग्रेशनचा, बरोबर. -a ची प्रॉपर्टी वापरू शकतो. पण तुम्ही बघा बऱ्याच वेळा त्या फंक्शनची व्हॅल्यू 0 येऊन जाईल का, जर ते फंक्शन ऑड निघालं तर. पण जर इवन निघालं तर काय, बरोबर. आपण अशा टाईपचे क्वेश्चन सोडवले त्याच्यामध्ये आपण सीईटी मध्ये बघितले जनरली की एखादं फंक्शन -a to a या रेंज मध्ये असतं, बरोबर का नाही. पण साइनचाच ग्राफ बघा ना, समजा हा साइन आहे, साइन हे ऑड फंक्शन आहे आपल्याला माहिती आहे. जर मी त्याला 0 to 2π या रेंज मध्ये इंटिग्रेट केलं तर आन्सर 0 येतं. मला काय म्हणायचं कळतंय का, समजा साइन या फंक्शन बद्दल मी बोललं, त्याला -a to a म्हणजे थोडक्यात या रेंज पासून या रेंज पर्यंत आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला आन्सर किती मिळतं, 0 मिळतं. समजा मी 0 to π जर इंटिग्रेट केलं तरी आन्सर 0 मिळतं का, कारण या एरियामध्ये हा एरिया तो सबट्रॅक्ट करतो ना तो एरिया. त्यामुळे ती प्रॉपर्टी फक्त आणि फक्त डेफिनेट मध्येच वापरायची. मी काय बोललो कळलं का, डेफिनेट मध्ये पण काही क्वेश्चन असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण ती प्रॉपर्टी नाही वापरत, त्याला नॉर्मल वेनी सॉल्व्ह करतो. आपण काय करतो बघा, आठवा, 0 to π/2 आन्सर कॅल्क्युलेट करतो आणि त्याला डबल करतो. 0 to π/2 आन्सर काढायचं, हा जेवढा एरिया तेवढाच हा एरिया, बरोबर. त्याला डबल करायचं, कारण आन्सर दिसायला 0 दिसतं पण ते आन्सर 0 नाही, ते आन्सर काहीतरी मला वाटते हा एरिया 2 यायचा आणि हा एरिया 2 असा 4 काहीतरी आन्सर यायचं, मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण असं काहीतरी आन्सर यायचं. त्यामुळे काय करायचं, असे काही क्वेश्चन्स आहेत ना ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी वापरावे लागेल, त्याचे क्वेश्चनला मी त्यावेळी हायलाइट करून दिले, नोटबुक मध्ये सापडतील तुम्हाला व्यवस्थित बघा. इथं प्रॉपर्टी नका वापरून नॉर्मल वेने आपण याला सॉल्व्ह करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, राईट. चला सॉल्व्ह करूया त्याला. काय इथे एरिया नाही काढते ना आपण तसे, हो की नाही. सो व्हॉट आय विल बी गेटिंग अल्टिमेटली इज, बघा, दिस इज मॉड ऑफ x लेस दॅन 1 इज इक्वल्स टू 1/36. हा बाहेर असाच राहिला. हा बोला काय येईल इथं, 1 + 2 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं, अल्टिमेटली इट इज 3 चा स्क्वेअर मायनस आता काय केलं, x च्या ठिकाणी -1 टाकलं. सो -1 + 2 म्हणजे दोनातून एक गेला म्हणजे 1 राहिला, त्या 1 चा स्क्वेअर. यस ऑर नो. सो दिस हॅज टू बी व्हॉट, 1 चा स्क्वेअर, बरोबर. सो व्हॉट आय विल बी गेटिंग इज, दिस इज 1/36 इनटू ब्रॅकेट 9 - 1. सो हे आन्सर किती मिळालं मला, 8/36. सो दिस इज 4 2 जा, दिस इज 4 9 जा, म्हणजे माझा आन्सर किती मिळालं रे, 2/9. सो दिस इज द आन्सर फॉर प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ x लेस दॅन 1. याला मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. हे सगळ्यांना कळालं का नक्की, शुअर 100%. सो पीडीएफ काय हे लक्षात आलं नक्की सगळ्यांच्या, ओके. गिवन क्वेश्चनला फक्त इंटिग्रेट करायचं, दॅट इज व्हॉट इज पीडीएफ. ऍड केलं दॅट इज व्हॉट इज पीएमएफ. पुन्हा एकदा सगळ्यांना ऍड केलं दॅट इज व्हॉट इज सीडी. सगळ्यांना कळालं, ओके.